जय जवान जय किसान फाउंडेशन तर्फे 3 सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव। देशसेवा हीच खरी शान। सैनिक कल्याण संघटक प्रकाश गुरव। असोसिएशन तर्फे पूरग्रस्तांना 11,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द। गडिंग्लज येथील आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला। देशसेवेला समर्पित जीवन जगून सन्मानानं सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी लिंगनूर कसबा नूल येथील दीपक देवारडे, सतीश येसरे आणि बुगडीकट्टी येथील परशुराम हुदली या तिघांचा विशेष सत्कार करण्यात आला। तिघांनी भारतीय सैन्य दलात तब्बल 24 वर्ष सेवा बजावून देशाच्या संरक्षणात मोलाचं योगदान दिलं। त्यांच्या सेवेला मान देत जय जवान जय किसान फाउंडेशन तर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण संघटक प्रकाश गुरव, सचिन रामकृष्ण शेंडे, भरत येल्लुरे, जयवंत नगरे, संदीप राक्षे, सुभाष गावडे, धनाजी चव्हाण, नामदेव जगताप, बसाप्पा आरबोळे आणि असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते। प्रकाश गुरव यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, देशसेवा ही केवळ जबाबदारी नसून ती जीवनाचा अभिमान आहे। सैनिकांनी केलेली सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे। समाजानेही त्यांच्या कार्याचा सन्मान राखावा। या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील आणि सदस्य धनाजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत असोसिएशन तर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत गडिंग्लज तालुक्यातील हिटनी येथील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तानाजी बिद्रेवाडी, सचिव अनिल चौगुले आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते 11,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली। या उपक्रमामुळे आजी माजी सैनिक संघटनेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून देशसेवेबरोबरच समाजसेवेची नाळ जपणाऱ्या या संघटनेचं सर्वत्र कौतुक होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।